सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरच्या एकेरी वाहतुकीला आता हळूहळू सुरुवात झाली आहे। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 60 तासांनी वाहतुकीसाठी खुला केला जातोय। सोलापूर दक्षिण भागाचा गेल्या 3 दिवसांपासून पूर्णतः संपर्क तुटला होता। दरम्यान आता वाहतूक सुरू झाल्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून अडकून पडलेल्या ट्रक चालकांना दिलासा मिळालाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी। सीना नदीचा सर्वाधिक फटका जर कुठल्या महामार्गाला बसला असेल तो महामार्ग आहे सोलापूर विजापूर महामार्ग। सध्या आपण वडकबाळ या महामार्गावर आहोत आणि सीना नदीला महापूर आल्यानंतर याच पुलावर सुमारे 10 ते 15 फूट पाणी असल्याचं सांगण्यात येत होतं। कारण हे जे पात्र आहे ते विस्तारित झाल्यानंतर 2 ते किलोमीटरच्या ज्या वाहतुकीच्या रांगा आहेत ते लावण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। सुमारे 60 तासहून अधिक हा जो पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। मात्र आता पाणी ओसरल्यानंतर पाण्याची तीव्रता कमी झाल्यानंतर आता एक पदरी जी वाहतूक आहे ती सोलापूरवरून विजापूरकडे या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहतोय की आपण सोलापूरवरून विजापूरकडे जाणारी जी वाहतूक आहे सुमारे 60 तासाहून अधिक जी आहे ते ठप्प झाली होती। त्यामुळे सोलापूर आणि विजापूर किंवा दक्षिणेतले जे राज्य आहेत त्यांच्याशी होणारा जो संपर्क आहे तो सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबई असेल यांच्याशी तुटला होता। मात्र आता एक वाहनं आहे ती सोडण्यात येत आहे। त्यामुळे 60 तासानंतर ही जी वाहनांची गती आहे ती आता मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती। ती आता पूर्वपदावर आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल यांच्याकडून आता नियोजन केलं जात आहे। त्यामुळे गेल्या अनेक 3 दिवसापासून जी वाहतूक ठप्प होती त्या वाहतुकीला आता मोकळा श्वास मिळाला आहे असंच म्हणावं लागेल। कारण अनेक जे वाहन चालक होते त्यांना या ठिकाणी रात्र आपल्या गाडीसोबत काढावी लागली होती। त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत होते। कारण या ठिकाणी जी सीना नदी आहे तिचं पात्र विस्तारित झाल्यानंतर 2 ते 3 किलोमीटर परिसरात ती पसरली होती। त्यामुळे ही जे वाहनं आहेत ते एकाच ठिकाणी 3 दिवसापासून उभे होते। मात्र आता हा जो मार्ग आहे तो आता सुरळीत होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।